हॅलो, सूरज विषय याचंही या ठिकाणी अभिनंदन. हॅलो, सर्वप्रथम आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. धर्मवीर 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 एनपी स्पोर्ट्स गेली 8 वर्ष फक्त वाट बघते. धर्मवीर 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 ही ट्रॉफी फक्त माझी नसून या सर्व एनपी स्पोर्ट्सच्या प्लेयरची आहे आणि त्याच्यामध्ये सर्व एनपी स्पोर्ट्सचे प्लेयर्स आणि पाठीराखे गेले 15 दिवसापासून आमच्या एनपी स्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एकच चालला होता, धर्मवीर घ्यायचा आहे, धर्मवीर घ्यायचा आहे, धर्मवीर घ्यायचा आहे. आणि त्याचं फळ आता फक्त या सर्व आपले माझे स्वर्गीय वडील असतील आणि माझ्या वडिलांनंतरचा माझा बाप म्हणून माझा मोठा भाऊ इथे उपस्थित आहे, याचा आशीर्वाद असेल. सर्वात प्रथम काल आमच्या कुलदेवताचा गोंधळ होता. मी कुलदेवताला स्मरण करून म्हणालो होतो की देव्या यावेळेस चुकू नको रे, लय वेळा गेला, यावेळेस नाही गेला पाहिजे. आणि त्या प्रकारे एक आशीर्वाद म्हणून माझ्या कुलदेवताने, माझ्या सर्व आराध्याने आणि माझ्या मार्गदर्शकांनी मला तो दिला. प्रेक्षक वर्ग, माझे पाठीराखे यांचा सगळ्यांचा मला नितांत प्रेम, एनपी स्पोर्ट्स नितांत प्रेम, त्याच्यामुळे सगळं झालं. पण सांगायचं हे सर्व ठीक आहे, अरे पण धर्मवीर कोणामुळे मारला? धर्मवीर मारला हा फक्त धर्मवीर ज्याने 25 वर्ष येथे स्पर्धा विदाऊट खंड, ज्या विजय भगत यांनी 25 वर्ष या शापूर तालुक्याला कपडे टी शर्ट्स ज्यांनी दिलं, हा जो धर्मवीराचं स्वप्न ज्या सगळ्या टीमांना दिलं ते फक्त विजय भाई भगत. हे ग्राउंड करताना आता पण आम्ही त्यांच्या सोबत सदैव राहिलो. ही मेहनत असते. मी असं नाही बोलत आहे की भाई चुकले असतील, काही वेळा भाई तुम्ही चुकले, मी छोटा असून तुम्हाला आज बोलत असेल, काही वेळा तुम्ही चुकले. पण ही टुर्नामेंट ठेवताना भाई तुम्ही आम्हाला फोन करता, मी असेल, राजा वळवी असतील, कैलास भांडे असतील, तुम्ही आम्हाला फोन करून बोलवता की आता टुर्नामेंट लावायची आहे. भाई याच्यातून काय भेटतं आपल्याला? काही भेटत नाही. आपला हा नुकसान असतो. लोकांचा गैरसमज आहे की आर्थिक दृष्ट्या तुम्ही पैसे कमवता. अरे पैसे तर सगळेच कमवतात, तुम्ही पण पैसे कमवता, पोटापोटी सगळे. पण आम्ही ह्या ज्या टुर्नामेंट ठेवतो, आयोजन, हे पैशासाठी नव्हे, तर आम्ही आमचं क्रिकेटला एक श्रद्धास्थान मानलेलं आहे. एक आमच्यासाठी हा देव आहे. काही प्रेक्षक वर्ग गैरसमज करतात, आम्ही चुकतो तिथे तुम्ही करा, आम्ही चुकत नाही तिथे नका करू. कारण आम्ही सर्वप्रथम आमच्या फॅमिलीवर लक्ष नाही देत, घरावर लक्ष देत नाही. आम्ही या ग्राउंडवर एक खडा जरी त्या प्लेअरला लागावं नाही म्हणून आम्ही दिवस रात्र टुर्नामेंटच्या आधी इथे सगळे थांबलेलो असतो. त्या सोबत आम्ही सदैव इथे असतो. माझी टुर्नामेंट असो, पुढचे येणारे आनंद शेठ अधिकारींची, कैलास भांडेंची असो, राजा वळवींची असो, आम्ही सगळे एकत्र इथे या ग्राउंड साठी मेहनत घेत असतो. गवी खाडे विद्यालयातील सर्व सन्माननीय सदस्य असतील, आमचे ग्रामविकास सुधार मंडळाचे काही सदस्य असतील, आणि या सर्वांची एक सपोर्ट, पोलीस आमचे मित्र असतील, यांचा सगळ्यांचा सपोर्ट या आम्हाला ग्राउंडवर असतो. मी जास्त बोलतो याचं कारण असं आहे की हे बोलावं लागतं. पब्लिक आज आलेले आहे, यांना सगळ्यांना माहीत झालेलं आहे, माहीत झालेलं पाहिजे. परंतु विजय भाई भगत आणि सर्व क्रिकेट रसिकांचा आज हा विजय झालेला आहे. आणि मी आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 16, 17, 18, 19 रोजी शापूर ओपन क्रिकेट संघाचा महासंग्राम तुम्हाला एनपी स्पोर्ट्सने आयोजित केलेला आहे, तर तुम्ही यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो, निलेशनी एवढं काही बोलून दाखवलं भाईबद्दल की बस रे बस. कारण भाईबद्दल बोलायचं म्हटलं तर शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस म्हणजे विजयभाई भगत. आम्ही 99 पासून भाई बरोबर क्रिकेट खेळतोय. म्हणून मी नेहमी म्हणतो माणसानं सोन्यासारखं मुळीच नसावं, माणसानं सोन्यासारखं मुळीच नसावं, तर माणसानं त्या परिसासारखं असावं. लोखंडालाही स्पर्श करता त्याचंही सोनं व्हावं असे सन्माननीय विजयभाई भगत आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रथम पारितोषिक वितरित करण्यात येत आहे.